मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे। हरहुन्नरी अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे आज 3 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे। वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे। ऋषिकेश कानडे यांनी आपल्या दमदार अभिनयाने रंगभूमीवर वेगळी ओळख निर्माण केली होती। देशभक्तीपर मी भारतीय या नाटकाच्या जवळपास 300 प्रयोगांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्याने देताना त्यांचे इतिहासप्रेम आणि राष्ट्रभक्ती ही प्रकर्षाने दिसून येत असे। प्रत्येक भूमिका ते मनापासून जगत असल्यामुळे त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमीच भरभरून दाद मिळत होती। अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल ऋषिकेश कानडे यांना राज्य नाट्य स्पर्धेत सलग 2 वर्षे अभिनयाचे रौप्य पदक मिळाले होते। रंगभूमीबरोबरच ते स्वतःचा ऑनलाईन फिटनेस क्लबही चालवत होते। त्यांच्या पश्चात आई वडील, बहीण आणि पत्नी असा त्यांचा परिवार आहे। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या अकाली निधनामुळे मराठी रंगभूमी आणि कलाविश्व चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेते ऋषिकेश कानडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली। मराठी मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।